कोपरगाव नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 5 मध्ये अर्चना गलांडे मैदानात। कोपरगाव नगर परिषदेचा बिगुल वाजला असून प्रभाग क्रमांक 5 मध्ये राजकीय रंगत वाढू लागली आहे। शिवसेना शिंदे गट यांच्याकडून अर्चना विनोद गलांडे या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत। अर्चना गलांडे यांच्या उमेदवारीला त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते विनोद गलांडे यांचे भक्कम समर्थन लाभले आहे। प्रभागातील सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत विविध विकास कामांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून मंदिर परिसराचे सुशोभीकरण, मुलांसाठी पाळणे व खेळणी अशा सुमारे 70 लाख रुपयांच्या कामांना चालना त्यांच्या माध्यमातून मिळाली असून निवडून आल्यानंतर प्रभागातील पाणी प्रश्न सोडवणे, महिलांसाठी रोजगार संधी, युवकांसाठी मार्गदर्शन तसेच ज्येष्ठांसाठी सुविधा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याचा अर्चना गलांडे यांचा संकल्प आहे। प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा दाखवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। याबाबत अधिक माहिती विनोद गलांडे यांनी दिली आहे। प्रभाग क्रमांक 5च्या गेल्या 15-20 वर्षापासून ज्या समस्या इथं होत्या, प्रत्येक बूथप्रमाणे जसा जेवढा प्रभाग आहे हा 4 बूथचा, तर ह्या 4ही बूथमध्ये लोकविमुख कामं कुठलीच झालेली नाही। गेले 15 वर्षापासून इथले ड्रेनेजचे कामं पेंडिंग आहे, इथं रस्त्याचे कामं पेंडिंग आहे, इथं इलेक्ट्रिसिटीचे स्ट्रीट लाईटचे वांदे आणि प्यायच्या पाण्याचे आता मी मध्यंतरी 1-2 हे व्हिडिओ टाकलेच मध्ये यातला। कारण इथल्या समस्या म्हणजे 15 वर्षात तेच उमेदवार येतात पण मग काम काही करत नाही आणि आम्हाला गटरीचं पाणी मिक्स पाणी आम्हाला प्यावं लागतं। या समस्या मी सगळ्या मांडल्या आहे। गेल्या 4-5 दिवसापासून मी माझा प्रचार शांततेच्या दिशेने चाललेला आहे आणि समस्या लोकांपर्यंत गेल्या आहे आणि ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे। यामध्ये आमचा विजय हा नक्की आहे। आणि आज सांगता सभेला आदरणीय माजी मुख्यमंत्री आपले शिंदे साहेब, जसे की ज्यांची व्याख्याच अशी झाली का लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, हे आज सांगता सभेला येत आहे आणि त्यांच्या सभेने कोपरगाव नगरपालिकेचं वातावरण पूर्णपणे बदललेलं दिसेल उद्यापासून। भाऊ, निवडून आल्यानंतर कामांना प्रथम प्राधान्यक्रम काय असणार आहे? निवडून आल्यानंतर तर कामाला प्राधान्य 2-3 महिन्यात ज्या समस्या आहे पेंडिंग यांच्या 15 वर्षाच्या, या 2 ते 3 महिन्यातच पूर्ण करायचा मी शब्द प्रभागातील जनतेला दिलेला आहे। आणि नगराध्यक्ष पदाचे राजा भाऊजे आमचे जावरे आहे, हे 2001ला आमच्या शिवसेनेचेच नगराध्यक्ष म्हणून निवडून आले मोठमोठ्या शक्तींच्या विरोधात आणि ते निवडून आल्यानंतर त्यांचे आजचे जे कामं झाले तसे काम आज कोणाकडून बी झालेलं नाही आणि त्यांचं बी विजन चांगलं आहे कामाचं। आणि मी 40 वर्षापासून प्रभागामध्ये जनसेवा करतो किंवा वेगवेगळ्या यांनी काम करतो, तर माझं विजन असं आहे का प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक करणं, त्यांच्यासाठी गावामध्ये मार्केटला जाणं असेल, दवाखान्यात जाणं असेल, यांच्यासाठी ई-रिक्षाची व्यवस्था करणं आणि जे युवक आहे 18 ते 35 वर्षाचे, हे जे काही शक्तींनी भरकटवले, दारूचे व्यसनी गेले, त्यांच्यासाठी एक ठोस कार्यक्रम करणे, त्यांचा एकता विमा उतरवणे, त्यांचं जे बेरोजगार असतील 18 ते 35 युवक, त्यांचा विमा उतरवणे, त्यांच्या दृष्टीने रोजगाराच्या दृष्टीने संधी उपलब्ध करणे, असे बरेचसे विजन आहे। आणि मी कुठल्याही पदावर नसताना आदरणीय शिंदे साहेबांनी माझ्या प्रभागामध्ये मला 70 लाखाचा निधी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी, जॉगिंग ट्रॅकसाठी, तुमचे मुलांचे पाळणे खेळण्यासाठी दिले, भरपूर निधी दिला। कोपरगावमध्ये त्यांनी पुऱ्या याच्यात जवळजवळ 10 कोटीचा निधी दिला। तुमचे हायमॅक्स असतील, तुमचे कॅमेरे चौकात बसवले, माजी खासदार आपले लोखंडे साहेबांच्या माध्यमात त्यांच्या निधीतून। आणि त्याच्यामध्ये चौक सुशोभीकरण असेल, आपल्या ग्रामीण भागातून येणारे शेतकरी, त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेज होते मार्केटसाठी, त्यांचा माल खराब होणं भरपूर। आणि आज शिंदे साहेबांचा इथं आपले नगराध्यक्ष, आमचे नगरसेवक निवडून आल्यानंतर भरपूर प्रमाणात निधी मिळणार आहे। ते स्वतः नगर विकास मंत्री आहे। पाण्याचा एक मुख्य प्रश्न आहे, निवडून आल्यानंतर कसा सोडवणार आहे? पाण्याचा प्रश्न मुळात आहे ना, राजाभाऊंच्या काळातच 5 नंबर तलावाचा प्रश्न मिटलेला होता, पण मधल्या काळात तिथल्या ज्या काही दुसऱ्या यांच्या काळात ज्या वितरिका आहे त्या झाल्याच नाही। वितरिकाचा प्रॉब्लेम आहे, तिथं तळ्यात क्षमता आहे रोज पाणी देण्याची, पण इथं तुमचं वितरणच होऊ शकत नाही। त्याच्यावर पहिला मुद्दा आम्ही तो मांडणार आहे आणि तो मार्गी लावू। म्हणजे आज 4 दिवसाआड 5 दिवसाआड म्हणायला आपल्याला पाणी, पण आता ते पाणी येताना आपल्याला एक दिवसाआड किंवा रोजच्या रोज आपण प्रयत्न करणार। प्रभागामध्ये अंगणवाडीची संख्या फार कमी आहे, अंगणवाडीसाठी आम्ही प्रयत्न करणार। आदरणीय भुसे साहेब आमचे शिक्षण मंत्री आहे, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। पहिल्या 1 महिन्यातच आमच्या ज्या ठिकाणी पुऱ्या प्रभागातच नाही
पुऱ्या नगरपालिकेत ज्या ज्या प्रभागात अंगणवाडीची गरज आहे, नगरपालिकेच्या शाळा आता आपल्या लिमिटेड आहे, त्या आता ह्या गाव मोठं आहे, व्यापलेलं आहे, त्या दृष्टीने कुठं कुठं शाळेची बी काही करता येईल का नगरपालिकेच्या माध्यमातून. आणि महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना घरी बसून, समजा ज्या महिला घरी बसलेल्या असतात, ज्यांचं काम दिवसभर काम करून येतात, त्यांना घरून काय व्यवसाय चालू करता येईल. जसं की तुमचं सोलर शेड आहे, सोलरच्या याच्या माध्यमातून त्यांच्यासाठी जे सोलर ड्रायरची व्यवस्था करता येईल का, सबसिडीचे जे उद्योग आहे महिलांसाठी ते राबवण्याचं माझं मानस आहे. जाता जाता प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना आव्हान एकच राहील का गेल्या कित्येक वर्षाचे जे काय असतील, कोण समोर उभे असतील, त्या कोणाच्या भूलथापेला बळी न पडता आणि प्रभागाच्या विकासासाठी मतदान करा. कोणाच्या भूलथापाला, दहशतवादाला बळी न पडता. घाबरायचं कोणाला काही कारण नाही आहे. इथं शिंदे साहेब आपल्या पाठीशी उभे आहे आणि हाडाचे शिवसैनिक आहे आम्ही. घाबरायचं काहीच कारण नाही कोणाला. बिंदास मतदान करा. लोकशाहीच्या मार्गाने सगळ्यांना मतदान करू द्या आणि भरघोस मताने निवडून आणा सगळ्यांना. उद्याची होऊ घातलेली 20 तारखेची जी निवडणूक आहे, सौ अर्चना विनोद गलांडे यांच्या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या. जनतेला दिलेल्या आश्वासनाचा मी पाईक राहील. मी सगळ्या कामाला पूर्ततेकडे नेईल हा शब्द देतो जनतेला.